नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आणि आजही आपण नेहमीप्रमाणे सोप्या, सुंदर, पटकन होणाऱ्या 3 रांगोळ्या बघणार आहोत. तर ह्या तिन्ही रांगोळ्या तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या रांगोळ्या शेअर करा, जेणेकरून सर्वांना आपली कला बघायला भेटेल आणि त्यांनाही काहीतरी नवीन शिकायला भेटेल. तर बघू शकता तुम्ही ही पहिली रांगोळी. मी ही रांगोळी आधी पण काढली आहे, पण थोडी वेगळी डिझाईन केली मी ह्या रांगोळीमध्ये. तुम्ही नक्की बघा. आणि ह्याच प्रकारची रांगोळी मी आजच सकाळी दारासमोर काढलेली आहे. मग मला तेव्हा सुचली, मग मी ती तुम्हाला परत काढून दाखवलेली आहे. तर बघू शकता तुम्ही अशी वेली काढली बाजूनी, म्हणजे तुम्हाला बरोबर रांगोळी काढायला लागले का बरोबर सुचत जातं. त्यामुळे तुम्ही रोज प्रॅक्टिस करा, रांगोळी नक्की ट्राय करा. कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. आणि रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो. तर व्हिडिओ बघायला विसरू नका. नोटिफिकेशन नसेल येत तर डायरेक्ट चॅनलवर जा आणि तुम्हाला व्हिडिओ दिसेल तिथे. आणि आपलं इंस्टाग्रामवर पण चॅनल आहे, रंगोली बाय ज्योती शिंदे. तर नक्की सर्च करा. आणि आपलं यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी लिंक दिली आहे आपल्या इंस्टाग्रामच्या चॅनलची. तर नक्की फॉलो करा आणि आपले व्हिडिओ रोज चेक करत जा. कम्युनिटी पोस्टमध्ये पण चेक करत जा, तिथे पण मी पुढच्या व्हिडिओची लिंक दिलेली असते. किंवा आधीचे जे व्हिडिओ आहे, आपल्याला बघायला कंटाळा येतो आधीचे व्हिडिओ, तर मी लिंक दिलेली असते कधी, तर ते पण बघत जा, चेक करत जा. अशा पद्धतीने आपली पहिली रांगोळी संपून दुसरी रांगोळी सुरू झाली. तिन्ही पण रांगोळ्या खूप सोप्या, सुंदर आहेत. आणि तुम्हाला सांगते मी, आज इतका पाऊस येतोय जोरात, तुम्हाला मे बी आवाजही येईल बाहेरचा. खूप जबरदस्त पाऊस आहे, म्हणजे विचारूच नका, एवढा डेंजर पाऊस येतो इकडे आमच्या इथे. आणि ह्या पावसामुळे पण रांगोळी थोडी अशी पुसून जाते. पण मी रोज रांगोळी काढते, तरी पण पुसली ना तरी पण, म्हणजे एवढी पुसत नाही, असे थोडे शिंतोडे पडतात फक्त. तसे रांगोळी पुसण्यासारखं एवढं हे नाही आहे दरवाजा, पण पुसली जाते तरी पण मी काढते. तसंच मला तुम्हालाही सांगायचं, जरी पुसली जात असेल रांगोळी तरी तुम्ही रांगोळी नक्की काढत जा रोज. त्याचे महत्त्व मी तुम्हाला ऑलरेडी सांगून झालेले आहे. तर बऱ्याच जणांनी रांगोळी काढायला सुरुवात केली आहे आणि बाकीचे ऑलरेडी काढत असतील तर उत्तमच एकदम. बघू शकता तुम्ही, आपली ही दुसरी रांगोळी पण झाली आहे. काही अवघड नाही आहे, कुठलंही टूल वगैरे वापरलेलं नाही आहे मी. आणि ही तिसरी रांगोळी ती आपली ऑलरेडी पारंपरिक रांगोळी, ही तुम्हालाही येत असणार आहे, पण मी थोडी वेगळी डिझाईन त्याला केलेली आहे. तुम्ही बघू शकता. या तिन्ही रांगोळ्या नक्की ट्राय करा. आणि रोज नवीन रांगोळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला चॅनलवर रोजही नवीनच रांगोळी बघायला भेटणार आहे. जरी जुनी रांगोळी असेल तर त्याला मी काहीतरी वेगळीच डिझाईन केलेली असणार आहे. कुठलीच सेम रांगोळी बघायला भेटणार नाही तुम्हाला. आणि 1 वाजता व्हिडिओ बघायला विसरत नका जाऊ. नक्की बघत जा. तुम्हाला जेव्हाही टाईम भेटेल नक्की बघा. आणि रोज दारासमोर नवीन रांगोळी काढा आणि नवीन रांगोळी शिका रोज. बघू शकता तुम्ही, ही रांगोळी स्वस्तिकचीच रांगोळी आहे. तुम्हालाही येत असणारी, पण थोडी वेगळी काढली मी. खूप सोप्या, पटकन होणाऱ्या आहे, कुणालाही जमतील अशा रांगोळ्या आहे. सकाळच्या घाईमध्ये पटापट होणाऱ्या रांगोळ्या आहेत. तर नक्की ट्राय करा. अशाच नवीन रांगोळ्यांसहित आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय. रांगोळ्या नक्की काढत राहा, प्रॅक्टिस करत राहा. बाय.